आपला भाऊ रामभाऊ तिथे विषय गंभीर तिथे रामभाऊ गंभीर जोरदार टाळ्या उचलून द्या हात वरती आणि जोरदार टाळ्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कलाकार यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषांच्या बरोबर आकारांत गाजवले अशा कॉमेडीचे भाषा गावरान प्रोडक्शन प्रस्तुत आनंद चौधरीच्या करामती या वेबसाईटचे मुख्य कलाकार लेखक दिग्दर्शक सिने अभिनेते रामभाऊ जगताप हे होणारे खास महिलांसाठी माय मिनिस्टर अर्थात हे रंगणार पैठणीचा जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ गंभीर खरंच आपल्या महिला बहिणींचं मनोरंजन करण्यासाठी आपले रामभाऊ गंभीर आहेत एकदा हात वरती जरा हात वरती झाले पाहिजे हात सगळ्यांचे आणि जोरदार टाळ्या उचलले आता आपला भाऊ जोरात आपला भाऊ तिकडून आपला भाऊ बाप्पांच्या कृपेने लाभली मला ही कला दत्ताचं नाव घेते झुटीगा नाही झाला तिकडे काही घडू शकतो असं म्हणा पुष्पासारखं झुकेगा नाही हा आई बापांनी इतकं दिलं आपल्याला बरोबर हा बाप्पांच्या कृपेनं भेटली मला ही कला बाप्पांच्या कृपेनं भेटली मला ही कला दत्तांचं नाव घेते झुकेगा नाही साला झुकेगा नाही साला दत्तूदाजी साठी जोरदार टाळ्या होता दत्ताचं नाव घेते हा काय साहेब बोला सारिका संतोष मुंडे संतोषाने सारिका खातात वडापाव संतोषाने सारिका खातात वडापाव माझे भाऊ हे माझ्या पुढे उभे असलेले रामभाऊ भावासाठी बहिणीसाठी दाजीसाठी जोरदार टाळ्या वाजवा आहे का नाही तुमचा पण भाऊ आहे बरं का तुमच्या सख्या भावाचं काय पण नाव असू द्या त्याचं उर्फ नाव रामभाऊ आहे असं समजायचं काळं राळ गोर राळ राळ्यात राळू मिसळलं काळं राळ राळ्यात गोर गोर राळ्यात राळ काळं मना मनात आहे बरोबर आहे थोडंच राहिलं हा राळ काळं राळ गोरे गोऱ्यात राळू मिसळलं बरोबर आहे तीनच राहिलं बरोबर म्हणा हा मनात आहे दोनच राहिले शपथ दाजींचे मना बरोबर आले हा करेक्ट आहे एकदाच म्हणा लगेच बक्षीस देणार आहे म्हणत आहे म्हणा हा आई शपथ किती वेळा हसावलं ताईंनी किती बाबा ह्यांना पाठांतर करावं लागलं असतं तरी भावाकडून ह्यांना घड्याळ बक्षीस दिलं जाणार आहे टाळ्या वाजवा ताईंसाठी किती हसावलं राव आपल्याला इकडे या आणि चुकला चुकण्यास सुद्धा किती निर्मळपणा होता ह्यांच्या आहे का नाही बिचारे हास तुमच्या मनोरंजनासाठी बिचारे हसत राहिली असंच हसत जगलं पाहिजे हास्य म्हणजे जीवन आहे ताई नांदा सौख्य बरे तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मना भिजू द्या माझ्या काळीचे लागलंय कॉन्फिडन्स येतो कुठून आहे का नाही जे काहीतरी वेगळं करणार ते बक्षीस पण घेऊन जाणार तुझी थंडा तुझी मस्करी श्रीहरी तुझी थंडा तुझी मस्करी श्रीहरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी बाईक पिछली माझी मागणी मागणी मागणी
खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्राची कला परंपरा रुजली गेली आहे. हा वारकरी संप्रदायाचा आपला हा महाराष्ट्र संतांची भूमी, छत्रपतींचा वारसा, त्यांची परंपरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तळागावामध्ये सातत्याने गेले पाहिजे. एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सिने अभिनेते चांडोळ चौकटी फेम, एक युवकांचा आशास्थान, एक महाराष्ट्राचा विनोदी क्षेत्राचा एक बुलंद आवाज आदरणीय रामभाऊजी जगताप यांच्या या ठिकाणी शंकरभाऊ मांडेकर मित्र परिवाराच्या वतीनं समस्त ग्रामस्थ मंडळी, पुरंगड पूरब पवळे मित्र परिवाराच्या वतीने, निलमताई केदारी पवळे मित्र परिवाराच्या वतीनं आदरणीय शंकरभाऊ मांडेकर यांना मी विनंती करतो, एक लाडका व्यक्तिमत्व, महाराष्ट्राची शान आदरणीय रामभाऊजी जगताप यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी पुरंगडच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलात. मनापासून धन्यवाद. सर्व महिला भगिनींच्या वतीनं मनापासून आभार. आणि एक 5 वर्षाचा आमदार खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्याला या तालुक्यामध्ये तालुक्यासाठी दिलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. एकदा जवळजवळ 91 कोटी व्ह्यूज त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत. जोरदार टाळ्या रामभाऊसाठी. एकदा टाळ्यांचा आवाजच येत नाही. जोरदार टाळ्या होऊन जाते. एकदा जोरदार टाळ्या. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद भाऊ. आपलं काम आभाळा एवढे, कारण म्हणून लोकांनी तुम्हाला भाव म्हणून भरभरून माझ्या बहिणीने मतं दिलेली आहेत. आणि तुम्ही आमदार झाले, जनतेतील आमदार झाला, घराघरातील आमदार झालेला आहे. आता तुम्ही तर आशीर्वाद आमच्या भगिनींना दिलेलाच आहे, निलमताईंना. निलमताईबद्दल आणि आमदाराबद्दल 2 शब्द रामभाऊ कडून सुद्धा मुळशी तालुक्याचा विकास झाला. अहो मुळशी तालुक्यात पिरंगोट गाव विकास होणार नीट. त्याचं कारण असं, शंकर भाऊ आपला भाव आहे, रामभाऊ पण तुमचा भाव आहे. एक भाऊ आमदार आहे, एक भाऊ कलाकार आहे का ना. मुळशी तालुक्यात पिरंगुट गाव विकास होणार नीट. मुळशी तालुक्यात पिरंगुट गाव विकास होणार नीट. आहो ताई आपल्या नीलमताई सरपंच होणार थेट. 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 ज्या पद्धतीने भाऊंना जनतेने आशीर्वाद दिला, तसाच भाऊंचा आणि जनतेचा आमच्या नीलमताईंना सुद्धा आशीर्वाद आहे. भाऊंसाठी ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा.